ही कटिंग केलेली पॅन्ट आहे. हे पुढचे 2 पार्ट आणि हे 2 मागचे पार्ट. मागचा भाग जरा मोठा असतो पुढच्या भागापेक्षा. आता हे मी कशा प्रकारे कटिंग केलं हे मी या व्हिडिओमधून दाखवणार आहे. हा पुढचा पार्ट आहे. हा मी खुणा करून घेते म्हणजे समजायला सोपं पडेल. अशा प्रकारे हा पुढचा पार्ट मी खडूने ड्रॉ करून घेतलेला आहे मागच्या पिसावर. पॅन्टची उंची आहे 19 इंच. हा मी हाफ इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवला आणि वर 2 इंच म्हणजे कमरपट्ट्यासाठी आणि इथे मी 19 इंचावर खुणा करून घेतलेली आहे. आता इथून खाली दुमडण्यासाठी मी 2.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर मी कंबर टाकते. इथे मी शिलाईसाठी 1/2 इंच, त्यानंतर कमरेचा चौथा पार्ट 8 इंच, त्यानंतर 2 इंच टक्ससाठी आणि 1/2 इंच मी शिलाई मार्जिनसाठी इथे सोडलेला आहे. त्यानंतर इथे मी 10.5 इंच सीट घेतलेली आहे. आणि इथे 1/2 इंच मी क्रॉस कट केलेला आहे आणि तिथून मी 10 इंच इथे अशा प्रकारे मी 10 इंचावर खुणा करून घेतलेली आहे. इथून आता झालं 11 इंच. तसंच इथे पण 11 इंच घेतलं आणि त्यानंतर 2 इंच मी एक्स्ट्रा घेतलंय. टोटल झालं 13 इंच. आता 13च्या निम्मे 6.5 इंचावर इथे मी खुणा करून घेतलेली आहे आणि त्या सेंटरपासून खाली काटकोनात मी बॉटमला खुणा करून घेते. त्यासाठी असं मी सरळ इथे लाईन ड्रॉ केली आणि इथे बॉटम 20 इंच म्हणजे इथून 5.5 इंच घेतले म्हणजे 5 इंच आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी. इथे सुद्धा 5.5 म्हणजे 5 इंच आणि 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी आणि इथे मी क्रॉस जॉईंट केलेला आहे. अशा प्रकारे हा मी पुढचा पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर मागचा पार्ट कटिंग करताना इथे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय. इथून मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलंय. त्यानंतर इथून मी 2.5 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. इथे 2.5 इंच घेतलेला आहे मी. त्यानंतर इथे खाली मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथे क्रॉस लाईन ड्रॉ केली मी आणि कटिंग करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे वरच्या साईडने मागच्या बाजूला मी 2 इंच एक्स्ट्रा घेऊन वरून असं क्रॉसमध्ये इथे जोडलेलं आहे आणि कटिंग करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे हे पुढचे आणि मागचे दोन्ही पार्ट मी पॅन्टचे कटिंग करून घेतलेले आहेत. त्यानंतर साईड पॉकेट मी अशा प्रकारे कटिंग करून घेतलेला आहे. हे डबल फोल्ड आहे. याची उंची मी 13.5 इंच आणि रुंदी
मी 7 इंच घेतलेली आहे आणि इथे असा मी शेप देऊन घेतलेला आहे साईड पॉकेटसाठी. आता या पुढच्या भागावर आपण साईड पॉकेट अटॅच करणार आहोत. ही मी पुढची बाजू घेतली आणि पॉकेटची एक बाजू अशा प्रकारे मी पॅन्टवर ठेवून दिलेली आहे. इथून मी 1.5 इंच घेतलेला आहे. त्यानंतर मी 6 इंचावर खुणा करून घेतलेली आहे आणि इथे दोन्ही बाजू मी जॉईंट करून घेतले, म्हणजे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे खडूने आणि तिथून मी शिलाई करून घेते. त्यानंतर इथे मी दोन्ही साईडने कट मारून घेते. आणि अशा प्रकारे मी साईड पॉकेट असं उलटून घेऊन त्याच्यावर मी दाब शिलाई मारणार आहे. इथे 6 इंचापर्यंत मी दाब शिलाई मारून घेतलेली आहे. आणि किसा आतल्या बाजूने परतून घेतलेला आहे. आणि इथे मी 1/2 इंचावर खुणा करून तिथून मी वरून शिलाई मारून घेणार आहे. आता मी पॉकेट पुन्हा एकत्र करते दोन्ही साईड.
आणि आता पॉकेटवर मी शिलाई मारून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा आतून पॉकेट उलट करून शिलाई करून घेते, म्हणजे जे धागे बाहेर पडतात पीसचे ते धागे बाहेर पडणार नाहीत. अशा प्रकारे मी पॉकेटवर 2 शिलाई करून घेतलेल्या आहेत. हे पॅन्टचं पॉकेट आता रेडी झालेलं आहे. आता मी या पॉकेटवर जी मागील बाजू आहे ती ठेवून उलट दिशेने ठेवून आता मी शिलाई करून घेणार आहे पॉकेटच्या साईडने. इथे पॉकेट शिलाईवर बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता मी शिलाई करत आहे. इथून बरोबर बघायचं आहे की पॉकेटचा किसा शिवला जाणार नाही, म्हणजे इथे हात ठेवून शिलाई करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी हाताची बोटे ठेवून शिलाई करून घेते खिशाच्या साईडने. हा जो एक्स्ट्राचा कापड आहे तो मी कटिंग करून घेते. बघा, अशा प्रकारे पॅन्टची एक बाजू मी कंप्लीट केलेली आहे शिलाई करून. आणि इथे आता नख मारून घ्यायचं आणि त्याच्यावरून दाब शिलाई करून घ्यायची. ज्या ठिकाणी मी आता नख मारलं होतं तिथून मी दाब शिलाई करून घेते खिशाच्या साईडने.
अशाच प्रकारे पॅन्टची दुसरी बाजूसुद्धा तयार करून घेतलेली आहे मी। आता पुढे बटन प्लॅकेट करताना इथे 3 इंच आणि उभी घ्यायची 7 इंच। आता मी डाव्या साईडचं प्लॅकेट पहिल्यांदा तयार करून घेते। इथे जोडून मी शिलाई करून घेत आहे। त्यानंतर त्याच्यावरून दाब शिलाई करून घ्यायची। इथे मी नख मारून दाब शिलाई करून घेते। त्यानंतर असं आतून दुमडून घ्यायचं आणि याच्या आत काचपट्टी जोडून घ्यायची। काचपट्टीसाठी हे मी 4 इंचाचं कापड घेतलंय, दुमडून 2 इंच झालंय आणि उभी 7 इंच आहे, ते मी जोडून घेते। आणि इथे मी काच बटन करण्यासाठी खुणा करून घेतलेल्या आहेत। आणि आता मी इथून शिलाई करून घेतली आणि ते खाली वर्तुळाकार असं क्रॉस असं कटिंग करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यावरून पुन्हा मी शिलाई करून घेतली। अशा प्रकारे हे डाव्या साईडचं बटन प्लॅकेट मी तयार केलेलं आहे। आता मी टक्स घेते, इथे अर्धा इंच, त्याच्यानंतर 3 इंच, म्हणजे 3 इंचावर 1 इंचाचा एक टक्स घ्यायचा। त्यानंतर 1 इंच सोडून पुन्हा पुढे अर्धा इंच म्हणजे 1 इंच असा टक्स मी घेतलेला आहे। आणि त्यानंतर टक्सची साईड अशा प्रकारे मी डायरेक्शन करून त्याच्यावरून शिलाई करून घेत आहे। टक्सची डायरेक्शन ही खिशाच्या साईडने आहे। त्यानंतर मागील साईडला मी 3.5 इंचावर खुणा करून पुढे 1 इंचाचा टक्स घेतलेला आहे आणि तिथे मी त्या टक्सवर 4 इंचापर्यंत मी शिलाई करून घेत आहे।
अशा प्रकारे डावी बाजू मी टक्स वगैरे मारून कंप्लीट करून घेतलेली आहे. आणि इथे मी आता काच बटन सुद्धा तयार केलेले आहेत. आता ही जी डाव्या साईडला मी काचपट्टी तयार केलेली आहे त्याच्यावरून मी आता शिलाई करून घेत आहे. आता मी उजव्या साईडला बटन पट्टी जोडत आहे आणि इथून मी बॉटमला गोलाकार कटिंग करून घेतलेला आहे आणि मी ती पट्टी आता उजव्या साईडला जोडत आहे. आणि ती अशी सरळ करून त्याच्यावरून सुद्धा मी दाब शिलाई करून घेत आहे. आता मी पुढचे 2 पार्ट मी शिलाई करून घेत आहे. म्हणजे जे काचपट्टी आणि बटन पट्टी केलेली होती म्हणजे बटन प्लॅकेट केलेलं होतं तिथून मी शिलाई करून घेत आहे. अशा प्रकारे मी जोडून घेतलेला आहे. अशा प्रकारे बटन प्लॅकेटकडून मी शिलाई करून घेतलेली आहे.
आता मी कमर बेल्ट तयार करते. इथून मी 3.5 इंच, त्याच्यानंतर 2 इंच घेतलेला आहे. त्यानंतर तिथून पुढे कमरेच्या हाफ म्हणजे कंबर आहे 31 इंच, त्याच्या हाफ म्हणजे 15.5 इंच घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर पुढे मी एक्स्ट्रा शिलाईसाठी 2 इंच घेतलेला आहे. आणि इथून मी आता कटिंग करून घेते. हे झालं डाव्या साईडच्या पट्टीचं. आता उजव्या साईडची पट्टी करताना सुरुवातीला जे 3.5 इंच सोडलेलं आहे ते सोडून द्यायचं आणि त्याच्या पुढचा भाग घ्यायचा. त्याच्या पुढचा भाग सेम कटिंग करून मी घेत आहे. आणि आता कापडावर ठेवून मी कमर बेल्ट तयार करून घेतलेला आहे. आता मी हा कमर बेल्ट पॅन्टवर शिलाई करून घेत आहे.
अशा प्रकारे कमर बेल्ट शिवून रेडी झाला आहे. आता मी पॅन्टच्या फिटिंगची शिलाई टाकत आहे. इथे मी कमरेच्या अर्धे म्हणजे 15.5 इंच 31च्या निम्मे मी टाकून घेतलेला आहे आणि तिथून मी सीटपर्यंत खडूने खुणा करून घेतली आणि तिथून मी शिलाई करून घेणार आहे. आता पॅन्टचे दोन्ही पाय शिवून झाल्यानंतर बॉटमला मी 2.5 इंच दुमडण्यासाठी सोडलेलं होतं ते मी आता दुमडून तिथून शिलाई करून घेत आहे. अशा प्रकारे मी पॅन्ट शिवून तयार केली आहे.